वसंत पंचमी म्हणजे सरस्वती मातेचा उत्सव आहे आणि उद्याला रथसप्तमी आहे. वसंत पंचमी आणि रथसप्तमीचा मधला दिवस आपण साधलेला आहे आणि दोघांचा समन्वय करण्याचा आपण प्रयत्न. जे वेद प्रकटलेले आहेत, ऋषींच्या वाणीतून जे वेद प्रकटलेले आहेत त्याच्या माध्यमातून श्रुती स्मृती पुराण उक्त या पद्धतीने पुढे जात जात अतिशय सोप्या पद्धतीने असं स्तोत्र वाङ्मय आपल्यासमोर आलेलं आहे. त्या स्तोत्र वाङ्मयाचा अभ्यास आपण आपल्या समूहाच्या माध्यमातून ऋषीमुनींनी ऋग्वेदामध्ये प्रथम मंडलातल्या 115व्या सूक्तामध्ये सूर्यसूक्त सांगितले. त्या सूर्यसूक्तामध्ये सूर्याची विविध कार्य आपल्याला सांगितलेली आहेत. कार्यक्रम तुम्ही इथे ठेवला, पण त्या निमित्ताने आता मॅडम तर खरंच म्हणजे मला त्यांनी 15वा अध्याय जो गीतेचा आम्ही शिकवत होतो आणि विष्णू सहस्त्रनाम त्यातले बरेच माझे शब्द उच्चार हे चांगले नव्हते, पण आज अगदी चांगले आहे. मी देवपूजा करताना ऊर्ध्व मूल मथ शाखम अश्वस्थ प्राहुरव्य म्हणजे इतकं कुठे थांबायचं, कुठे जोर द्यायचा, कुठे काय करायचं हे सगळं मी त्यांच्याकडनं शिकले. गीतेचा 15वा अध्याय हे तर माझं त्यांचंच भाग्य आहे, तो मला येतो आहे. नायिका आज आपल्याला लाभलेल्या आहेत, पण पुन्हा एकदा आपण टाळ्या वाजवून त्यांचं आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा देऊ. थँक्यू.